बीडमधल्या प्रचारामध्ये थेट लग्नाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी लग्नाळू मुलांच्या मुद्द्याला हात घातला। आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलेलं आहे। पाहूयात। पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो की जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोरांचे लग्न करू, सगळ्या पोरांना काम धंदा देऊ। लग्न हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? परळीत लग्न हा निवडणुकीचा मुद्दा झालाय। इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेबांनी अनेक लग्नाळू मुलांच्या आवडत्या विषयालाच हात घातलाय। आमदार म्हणून निवडून दिलं तर सगळ्या पोरांची लग्न लावून देण्याचं आश्वासन राजेसाहेब देशमुखांनी दिलंय। हाताला काम नाहीये त्यामुळे पोरीचा बाप पोरगी देत नाही अशा लग्नाळू मतदारांची संख्या परळीमध्ये लक्षणीय आहे आणि या सगळ्या लग्नाळू मुलांचं पितृत्व राजेसाहेब देशमुखांनी घेतलंय। आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून टाकू असा शब्दच राजेसाहेबांनी दिलाय। आता माननीय पालकमंत्र्याचा त्यांचाच काही उद्योग नाही तर तुमचा कुठं चालणार आहे? एक उद्योग उभा केला नाही साहेब। मग या ठिकाणी प्रत्येकाला जर असं येत असेल तर एकही मुलाचं लग्न होणं मुश्किल झालेलं आहे। पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो की जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोरांचे लग्न करू, सगळ्या पोरांना काम धंदा देऊ। राजेसाहेबांच्या या वक्तव्याची त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या धनंजय मुंडेंनी मात्र चांगलीच फिरकी घेतली आहे। राजेसाहेब ज्या काँग्रेस पक्षात होते त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याचं अजून लग्न झालेलं नाहीये आणि ते काय आमच्या मुलांची लग्न लावून देणार असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। ते ज्या पक्षात होते तिकडून इकडे आले त्या पक्षात त्यांचे जे राष्ट्रीय नेते त्यांचंच आणखी लग्न झालं आणि ते आता इकडे येऊन म्हणते सगळेच, कारण हे प्रचाराचा म्हणते त्या गोष्टीचा विचार करा। अशा पद्धतीनं फक्त वाद निर्माण होतील, विकास होणार। निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप सुरू होतात, राजकीय चिखलफेकही होते। मात्र परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी समस्त लग्नाळू मुलांच्या मुद्द्याला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलंय। हा मुद्दा वरकरणी गमतीचा वाटत असला तरी तितकाच गंभीरही आहे। ग्रामीण भागातल्या विशेषतः शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीये, नोकरी नसणाऱ्या मुलांची लग्नही होत नाहीये। त्यामुळे राजेसाहेब देशमुखांच्या मागे समस्त लग्नाळू मंडळी उभी राहणार का हे आता निकालानंतरच समजणार आहे। विष्णू गुरगे, झी 24 तास, बीड।